आज आपण महाराष्ट्रातील एक पारंपरिक परंतु विस्मरणात चाललेला वडीचा प्रकार बघणार आहोत. या आहेत दही दुधाच्या वड्या. पारंपरिक पद्धतीने या वड्या करताना भरपूर मेहनत लागते. जवळपास तासभर गॅसजवळ उभं राहून सतत हलवत हे मिश्रण आपल्याला ढवळावं लागतं आणि ते ढवळताना हातावरती उडून खूप चटकेही बसतात. पण आज अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट या वड्या कशा करायच्या ते आपण बघणार आहोत. 400 ग्राम फुलक्रीम दही मी घेतलेलं आहे. ते एका मोठ्या स्टीलच्या गाळणीवर काढून एका भांड्यावरती गाळणी ठेवून मी झाकून 3 तास बाजूला ठेवून देणार आहे. कापडामध्ये दही बांधून त्यावर वजन ठेवून अगदी कोरडा चक्का मला करायचा नाही आहे. त्यामुळे सहजपणे यातील पाणी जितकं निघता येईल तेवढं आपल्याला काढून घ्यायचं आहे. 3 तासानंतर आता हा जो चक्का आहे हा आपण मोजून घ्यायचा आहे आणि जेवढा हा चक्का असेल तितकीच साखर आणि तितकंच दूध आपल्याला या वड्यांसाठी लागणार आहे. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये अतिशय चविष्ट अशा या वड्या आपल्या तयार होतात. तर एक वाटीभर हा चक्का तयार झालेला आहे. आता आज या वड्या आपण मायक्रोवेव्हमध्ये करणार आहोत, जेणेकरून आपल्याला सतत हलवत राहायची गरज नाही. एका वाटीला थोडीशी कमी इतकी मी साखर इथे घेतलेली आहे. त्यामध्ये 1 वाटीभर दूध आहे, ज्यामध्ये मी 1 लिटर दुधावरची पूर्ण साय घेतलेली आहे. आणि हा जो चक्का आपण करून घेतलेला होता तो चक्काही यामध्ये घालायचा आहे. आता हे सगळं चमच्यानी नीट खालीच मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मायक्रोवेव्हमध्ये ठेवून 2-2 मिनिट करत आपण हे मिश्रण आटवून घेणार आहोत. 2 मिनिटाचा टाईम सेट करायचा आहे आणि नॉर्मल मायक्रोवेव्हचं जे सेटिंग असतं त्यामध्ये आपल्याला हे करायचं आहे. प्रत्येक मायक्रोवेव्हची पॉवर वेगळी असते, त्यामुळे प्रत्येक मायक्रोवेव्हमध्ये याला अंदाजे किती वेळ लागेल ते आपण आपलं बघायचं आहे. माझ्या मायक्रोवेव्हमध्ये हे 10 मिनिटामध्ये मिश्रण आटून तयार झालेलं होतं. मायक्रोवेव्हमध्ये ठेवून मी 2 मिनिटाचा टाईम सेट केलेला आहे आणि याला मी आता थोडंसं आटवून घेणार आहे. 2 मिनिटं झाल्यानंतर मी हे भांडं बाहेर काढून एकदा चमच्याने थोडंसं ढवळून घेणार आहे. अशाच पद्धतीने 2-2 मिनिट करत आपण हे करायचं आहे. एखाद्या वेळी 3 मिनिट ठेवलं तरीही चालू शकणार आहे, पण मध्ये मध्ये मात्र हे मिश्रण जरूर ढवळावं. 4 ते 6 मिनिटानंतर आता हे थोडंसं टेक्स्चर कलाकंदसारखं दिसतंय, पण घाबरायची गरज नाही. हे काही नासलेलं नाही आहे. आता हळूहळू याचा रंग बदलत चालला आहे आणि याचा नॅचरलीच इतका सुंदर रंग झालेला आहे की आणि बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे. 8 मिनिटानंतर मी हे बाहेर काढून थोडंसं गार होऊ दिलं आणि त्यानंतर यामध्ये हँड मिक्सर फिरवून हे मिश्रण एकसारखं मऊ करून घेतलेलं आहे. आता याला आपण एका नॉनस्टिक पॅनमध्ये काढून घेणार आहोत. नॉनस्टिक पॅनमध्ये काढून या पुढची प्रोसेस आपण ह्या पॅनमध्ये करणार आहोत. हे मिश्रण आता याच्या पुढे 10 ते 15 मिनिटामध्ये वडीसाठी तयार होईल. इतपत घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा वेलदोड्याची पूड घालून हे मिश्रण आपण मंद आचेवरती आटवायचं आहे. एवढं घट्ट झाल्यानंतर ते अजिबात उडत नाही, त्यामुळे हाताला चटके बसण्याचीही काहीच शक्यता राहत नाही. थोडंसं मिश्रण गार करून आपण त्याच्यात हँड मिक्सर फिरवलं होतं, त्यामुळे आता हे गरम झाल्यावर थोडंसं पातळ होणार आहे. आपण बघू शकतो 5 मिनिटानंतर हे मिश्रण थोडं थोडं आता पातळ झालेलं आहे, पण हे लगेचच घट्टही होणार आहे. सतत ढवळत करायचं आहे, याला अजिबात मध्ये सोडायचं नाही आहे आपल्याला, कारण आता आपल्याला अगदी कमी मेहनतीत ही वडी मिळते आहे, त्यामुळे या वेळेला अजिबात त्याला सोडायचं नाही आहे. मध्ये सतत ढवळत राहायचं आहे. अजून 5 मिनिटानंतर या मिश्रणाला छान जाळी पडल्यासारखी दिसते आहे, म्हणजे हे अगदी आता होत आलेलं आहे. अगदी 5 मिनिटात आता हे आपलं मिश्रण तयार होणार आहे. आणि वडी खुटखुटीत होण्यासाठी मी एक सिक्रेट टिप सांगणार आहे, ती यानंतरच्या स्टेपला आपण करणार आहोत. चमच्याला लागून जेव्हा हे मिश्रण पॅनमध्ये सगळीकडे तो गोळा फिरायला लागेल, त्यावेळी आपलं मिश्रण वडीसाठी तयार आहे असं समजावं. हे बघा, आता हे फिरायला लागलं आहे सगळीकडे, म्हणजे हे मिश्रण तयार आहे. आता मी गॅस बंद करून हा पॅन खाली काढून घेणार आहे आणि यामध्ये थोडी थोडी करत पिठी साखर घालून हे मिश्रण आपल्याला घोटून घ्यायचं आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये सुद्धा अशा प्रकारे पिठी साखर घालून हे मिश्रण घोटलं जातं. पूर्वीच्या काळी बायका ते बराच वेळ घोटायच्या, 15 ते 20 मिनिट घोटायच्या, पण इतकं घोटायची याला आता गरज नाही आहे. 1 चमचाभर मी आधी पिठी साखर घातली आहे आणि आता हे कालवल्यावर मी अंदाज घेत घेत यामध्ये पिठी साखर घालणार आहे. म्हणून सुरुवातीला आपण साखर घेतली त्यावेळेला एका वाटीपेक्षा थोडी कमी साखर घेतली होती. अजून 2 चमचे मी इथे पिठी साखर घालते. ही व्यवस्थित सगळीकडे
मिक्स करून आणि चांगली त्या मिश्रणामध्ये घोटून घ्यायची आहे. एका ताटलीला मी तुपाचा हात लावून ठेवला आहे बाजूला. हे मिश्रण घोटलं गेलं की लगेच ताटलीमध्ये काढून आपल्याला वड्या थापायच्या आहेत. अगदी पटापट ती स्टेप करायची आहे. पिठी साखर आता छान मिसळल्या गेली आहे याच्यामध्ये. अशा प्रकारे पिठी साखर नाही घातली तर वडी मात्र चिवट होण्याची खूप शक्यता असते. आता हे मिश्रण आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊ आणि पटापट थापायचं आहे त्याला. अतिशय उत्कृष्ट चवीच्या, आंबट गोड चवीच्या या वड्या होतात. याला स्पॅच्युला किंवा एखादं काही तुमच्याकडे दाबण्याचं साधन असेल किंवा एखाद्या वाटीने दाबून घ्यावं आणि लगेचच याच्या वड्या आपण कापून घेणार आहोत. मी याच्या छोट्या छोट्या वड्या करत असते. बाजूची कडा काढून घ्यायची आहे कारण ती तितकीशी सरळ नाही आलेली आणि आपल्या आवडीप्रमाणे याचा आकार आपण कापून घ्यायचा आहे. आंबट गोड चवीच्या मस्त वड्या तयार आहेत. या दिवाळीला या वड्या नक्की करून बघा आणि तुम्हाला कशा वाटल्या ते मला जरूर सांगा. एक वडी आपण तोडून बघूया. अगदी परफेक्ट खुटखुटीत आपली वडी तयार झालेली आहे. तुम्हाला ही वडी कशी वाटली ते मला नक्की सांगा.